me. Do you wanna know? तुझे थट्टा तुझी मस्करी श्री हरी, तुझे थट्टा तुझी मस्करी श्री हरी, रीत कान्हा तुझी रे नाही बरी, रीत कान्हा तुझी रे नाही बरी, बाई ग कुचली माझी. तर स्वागत आहे मित्रांनो तुमचा पुन्हा एकदा आपल्या नवीन व एकदम कडक अशा इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो एकदम कडक व नाद असा झालेला आहे. मित्रांनो तुम्हाला असा सेम व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुम्हाला सिम्पली जे मटेरियल लागणार आहे ती मी आपल्या सेम प्रोसेस दरवेळेसची आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे. तिथून तुम्ही हा जो बीटचा व्हिडिओ दिलेला आहे मी तुम्ही बीटचा व्हिडिओ बघून घ्या. हा बीटचा व्हिडिओ तुम्ही तिथून तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करायचा आहे. हे बघा मित्रांनो अशा बीट चेंज होतील. जिथं जिथं सिम्पली बीट चेंज होणार आहे ना, जिथं बीट चेंज होईल तिथं तुम्हाला सिम्पली इथं खाली याची स्लाईडचं ऑप्शन दिसतं आहे ना, बघू शकता इथं स्लाईडचं ऑप्शन दिसतं आहे खाली या साईडला. इथं तुम्ही सिम्पली करायचं आहे, तिथं बीट होऊन जाईल. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण जिथं जिथं बीट चेंज होतात तिथं तिथं संपूर्ण ठिकाणी अशा तुम्ही बीट देऊन घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला डायरेक्ट ॲनिमेशन व इफेक्ट कसे अप्लाय करायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे. ही जी बीट येणार आहे तिथं काहीच करायचं नाही, सिम्पली तुम्हाला तिच्यावरती क्लिक करायचं आहे, इफेक्टमध्ये जायचं आहे. इफेक्टमध्ये गेल्यानंतर व्हिडिओ इफेक्टमध्ये एक शेक नावाचा इफेक्ट भेटणार, तो इफेक्ट तुम्ही तिथं अप्लाय करायचा आहे. मित्रांनो तुम्हाला ट्रेंडिंगमध्येच भेटून जाईल तो इफेक्ट शेक नावाचा. तो तिथं केल्यानंतर आपली जी दुसरी बीट येणार आहे सिम्पली, म्हणजे पहिली जी बीट आहे आपली दुसरी, तिच्यावरती आल्यानंतर इथं पण तुम्हाला इफेक्टच अप्लाय करायचं आहे. इफेक्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये बॉडी इफेक्टमध्ये ब्लॅक फ्लॅश ही इफेक्ट भेटून जाईल तुम्हाला. बरोबर ही जी समोरची बीट आहे इथपर्यंत त्याची लेंथ अशी वाढवून घ्यायची. त्याच्यानंतर त्याच्या समोरची जी बीट आहे मित्रांनो आपण त्याला असं त्याची साईज मोठी करून घेऊया जेणेकरून आपल्याला समजेल. त्याच्या समोरची जी बीट आहे मित्रांनो त्याच्यावर तुम्हाला सिम्पली ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर कॉम्बो सिलेक्ट करायचं आहे. कॉम्बोमध्ये पेंड्युलम 1 हे ॲनिमेशन त्याला अप्लाय करायचं आहे. आणि सिम्पली इफेक्टमध्ये जाऊन बॉडी इफेक्टमध्ये ट्रेंडिंगमध्ये तुम्हाला हे इफेक्ट भेटून जाईल. नाव आहे मित्रांनो त्याचं, हे तुम्हाला तिथं अप्लाय करायचं आहे. त्याच्यानंतर समोरची जी बीट आहे त्याच्यावरती जायचं आहे, ॲनिमेशन मन जाऊन कॉम्बो सिलेक्ट करायचं आहे आणि पेंड्युलम 2 हे ॲनिमेशन त्याला द्यायचं आहे. पेंड्युलम 2 हे ॲनिमेशन दिल्यानंतर तुम्हाला सिम्पली इफेक्टमध्ये जायचं आहे. इफेक्टमध्ये गेल्यानंतर बॉडी तुम्हाला हे जे इफेक्ट आहे ते भेटून जाईल. एक मिनिट, हा मित्रांनो इन माय हार्ट हे नावाचं इफेक्ट तुम्हाला इथं भेटून जाईल. हे तुम्ही इथं अप्लाय करून द्यायचे. ते समोरची जी बीट आहे मित्रांनो सिम्पली तिच्यावरती जायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोमध्ये जायचं आहे. कॉम्बोमध्ये डायनिमम शेक हे नावाचं तुम्हाला एक नंबरलाच मिळून जाईल. हे नावाचं ॲनिमेशन द्यायचं आहे. त्याच्यानंतर इफेक्टमध्ये जाऊन बॉडी इफेक्ट सिलेक्ट करायचं आहे. बॉडी इफेक्टमध्ये ट्रेंडिंगमध्येच तुम्हाला हे जे ट्रेंडिंगमध्ये नाही ग्लोईंग लाईनमध्ये तुम्हाला हे जे इफेक्ट दिसत आहे लायनिंगचं ते तुम्हाला डायरेक्ट दाखवून दे तुम्ही भेटून जाईल. मित्रांनो थोडंफार नेटवर्कचा इश्यू येतो आहे आणि हो मित्रांनो तुम्हाला थोडंफार व्हॉईसचा पण प्रॉब्लेम येऊ शकतो, कारण की मी सध्या मोबाईलवरतून रेकॉर्ड करत आहे. मित्रांनो इथं तुम्हाला तो इफेक्ट भेटून जाईल. हे बघा मित्रांनो मेकॅनिकल बॉडी इफेक्टमध्ये आल्यानंतर ट्रेंडिंगमध्ये मेकॅनिकल नावाचा हा इफेक्ट त्याला द्यायचा आहे. त्याच्यानंतर ते समोरची जी बीट येणार आहे तिला सिम्पली सोडून द्यायचं आहे. तिच्या समोरची जी 6 नंबरची बीट आहे तिच्यावरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बो सिलेक्ट करायचं आहे आणि डिस्ट्रॉइड हे ॲनिमेशन इथं अप्लाय करायचं आहे. आणि त्याला जे इफेक्ट आहे ते मित्रांनो बॉडी इफेक्टमध्ये जाऊन ट्रेंडिंगमध्येच तुम्हाला एक नंबरला भेटून जाईल. तुम्ही नाव वगैरे समजा बघून घ्या मित्रांनो बरोबर. हे झाल्यानंतर माझा मोबाईल थोडाफार लॅग करतो मित्रांनो, थोडं ॲडजस्ट करून घ्या. त्यानंतर समोरची जी बीट आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बो
सिलेक्ट अँड इनमध्येच तुम्हाला एक रॉक व्हॅरलेटी हे ॲनिमेशन द्यायचं आहे. त्याच्यानंतर समोरची जी बीट येणार आहे तिच्यावरती जाऊन ॲनिमेशन सिलेक्ट करायचं आहे. कॉम्बोमध्ये गेल्यानंतर व्हाय बँड स्लाईड नावाचं हे ॲनिमेशन अप्लाय करायचं आहे. आणि त्याच्या खालचं आपण हे जे इफेक्ट दिला आहे ते इफेक्ट सिम्पली तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर रोलिंग फिल्म ट्रेंडिंगमध्येच भेटून जाईल. त्याच्यानंतर समोरची जी बीट आहे मित्रांनो त्याच्यावर जायचं आहे. सिम्पली इथं ॲनिमेशनमध्ये जाऊन पॅन्डिलम 1 हे ॲनिमेशन द्यायचं आहे. आणि ज्याला हे जे बटरफ्लायचं आपण इफेक्ट दिलेलं आहे सिम्पली तुम्हाला इफेक्टमध्ये जाऊन ट्रेंडिंगमध्ये व्हिडिओ इफेक्टमध्ये ट्रेंडिंगमध्ये गेल्यानंतर हे इफेक्ट तुम्हाला भेटून जाईल बटरफ्लाय नावाने बघू शकता इथं. त्याच्यानंतर समोरची जी बीट आहे मित्रांनो सिम्पली तिच्यावरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्येच तुम्हाला रॉक डिस्ट्रॉईड हे एक ॲनिमेशन अप्लाय करायचं आहे. आणि त्याला जे असं जी लाईट्स आहे ना कम जादा लागते कम जादा होते ही लाईट्स तुम्हाला ही इफेक्ट मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्ये ट्रेंडिंगमध्येच भेटून जाईल. ब्लॅक फ्लॅश डबल आय हे नावाचं आहे. त्याच्यानंतर जी लास्टची बीट आहे मित्रांनो तिच्यावर सिम्पली ॲनिमेशनमध्ये जाऊन तुम्हाला स्विंग बॉटम हे ॲनिमेशन इथं अप्लाय करायचं. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपला क्रिएट झालेला आहे. सिम्पली तुम्हाला वरती या बांधाच्या आयकनवर क्लिक करून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करायला सुरुवात करू शकता. मित्रांनो मी ऑलरेडी सेव्ह केला आहे म्हणून मी करत नाही. मित्रांनो आपल्या चॅनलवर जर काही तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या भावाच्या चॅनलवरती असेच नवीन कडक व नांद एकदम खतरनाक असे व्हिडिओ एडिटिंग येत राहील. चला भेटून समोरच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.